यांना फक्त जरा मॉनिटर असं वाटतं द्या थोडासा, मला लय वाटतंय पण त्यांना कमीच ठेवा थोडंसं, कारण ते त्यांना किती दिलं तुम्ही तर त्यांचं समाधान काय होणार याचाच नाही. कुठं पण बघा तुम्ही, कुठल्याही कार्यक्रमात जा असं जरा द्या थोडंसं. देहात श्वास आहे, दयेचा सागर तू कृपेची आस आहे, तुझ्याच मुळे या देहात श्वास आहे. मग विनंती विनंती माझी तुला ही खास आहे, कारण कसाही असलो तरी श्री गणेशा मी तुझाच दास आहे.
त्या आधी गणरायाला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाच कला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम चाटण तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा भैरदेव नाच मंडळ शिवखुर्द यांच्या वतीनं माझ्या मायबापांना या छोट्याशा कलावंताचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. वेळ खूप झालेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ज्यांनी या ठिकाणी ही बहुमूल्य संधी आम्हापर्यंत पोहोचवली संतेज म्युझिकल ग्रुप या ठिकाणी सन्माननीय शाहीर तेजल पवार मॅडम संजय दादा गोताळ आणि सुभाष दादा भांबरकर या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा या ठिकाणी शक्तितुऱ्याचा जंगी सामना महामुकाबला साजरा होतोय साकार होतोय संपन्न होतोय. आपण सर्वजण या सोहळ्याचे साक्षीदार आणि म्हणून वेळ खूप झालेला आहे. शेरो शायरी जास्त वेळ घेत नाही त्यासाठी आणि मला जे तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे ते मुद्देसूद तुमच्यापर्यंत पोचवतोय आणि म्हणून जास्त वेळ न घेता शायरांना आता परंपरेप्रमाणे अगदी परवा त्यांचा आणि माझा कार्यक्रम झालेला आहे राजापूरला. त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी झाल्या युट्यूबच्या माध्यमातून. म्हणजे असं काय भानगडी बिनगडी काय नाही झालं तुम्ही समजा तुम्हाला वाटेलच तर तसं काय नाही झालेलं. लेखी विषयावरून बुवांच्या विषयाचं विश्लेषण मी केलेलं होतं आणि त्याच्यावर बुवांनी काही गोष्टी त्यांना ज्या खटकल्या असतील पटल्या नसतील बोलले ते युट्यूबला आहे आणि तिथून मग पुढे आपण सुरुवात करूया. कारण वेळ कमी आहे. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं दोन्ही शायऱ्यांचं आहे आणि म्हणून जास्त वेळ न घेता या ठिकाणी काल 14 मे स्वराज्य रक्षक या महाराष्ट्र राज्याचे नव्हे तर या हिंदुस्थानाचे बापापेक्षा बेटा सवाई एकच झाला. मी अनेक वेळा कार्यक्रमात सांगितलं असेल तुम्ही नवीन असाल मला माहिती नाही पण जगात बापापेक्षा बेटा सवाई एकच झाला तो माझ्या शिवाचा शंभू राजा झाला आणि त्यांची काल जयंती. हो बापापेक्षा बेटा सवाई कसा असावा ते माझ्या शंभू राजाने दाखवून दिलं. शिवाजी महाराजांच्या नंतर निश्चितपणे दाखवून दिलं. काल त्यांची जयंती पुरंदर किल्ल्यावर निश्चितपणे जन्मदिन आपण सर्वजणांना माहिती आहे. मी तेवढा त्या विषयात जात नाही. तर म्हणून या ठिकाणी स्तवन गण अगदी परवा तुम्ही ऐकवलेला निश्चितपणे तुमच्या चरणावर ठेवतोय. गवळण मात्र मी सांगितल्याप्रमाणे नवीन आणलेले आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आवर्जून थोडक्यात नामोल्लेख करतोय. कोणी राग मानू नका की माझं नाव घेतलं नाही. ज्यांची नावं घेणार थोडक्यात घेतोय जास्त वेळ घेत नाही. हा बरं कार्यक्रमाची व्हिडिओ शूटिंग आपल्या मोबाईल मध्येच ठेवा. कुठे इकडे तिकडे टाकू नका. म्हणजे आयोजकांचं सांगणं आहे तसं म्हणून तुम्हाला सांगतो. निरोप आला. हा नाही तुम्ही शूटिंग जरूर करा पण ती
आपापल्या घरापर्यंत मर्यादित ठेवा. इकडे तिकडे कुठे टाकू नका, कोणाला फॉरवर्ड करू नका किंवा युट्यूबला वगैरे नका टाकू. असं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आयोजकांच्या वतीनं सांगतोय. आपला काही नसतो बा, कुठे पण टाका, आपल्याला कुठे पण टाका. म्हणून आवर्जून सांगतोय, सन्माननीय शाहीर आवर्जून आयोजक मंडळी सुद्धा या ठिकाणी भरपूर आहे. सन्माननीय शाहीर तेजल पवार मॅडम, जे अनेक कार्यक्रम ज्यांचे आपण पाहतो आज या ठिकाणी खास करून आयोजनाच्या भूमिकेत आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा. सन्माननीय तुषारजी पंधरे शाहीर, माझे प्रतिस्पर्धी शाहीर आहेत, या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. दादाने या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतोय, कारण माझ्यापेक्षा मोठे आहे म्हणून आज दादा म्हणतोय. शक्ती दुऱ्यात म्हणणार नाही, ज्या दिवशी सामने असतील पुढे तुषार भाऊ कुठे आहे, हा राग नका म्हणून, हा प्रेमाची भाषा आहे. आणि सामने तसा तेव्हा नाही म्हणणार, आज तुम्हाला म्हणणार आहे, कारण तुम्ही आज प्रेक्षकांमध्ये बसलेले आहात. आणि म्हणून तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा सन्मान्य दिलीपजी नामे बुवा यांना सुद्धा या ठिकाणी आवर्जून शाहिरी मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी थोडक्यात ओळख तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत, जास्त ओळख नाही. बँजो या ठिकाणी कीबोर्ड मास्टर सागर गायकवाड, निश्चितपणे माझ्या कार्यक्रमात लहानपणापासून तुम्ही बघताय त्याला सागरच वाजवतोय बऱ्याच. आणि दुसरा पण सागर होता, पण आज बरेच या ठिकाणी नमनाचे प्रयोग अजून सुरू आहेत काही ठिकाणी, त्यामुळे सगळेजण बिझी आहेत. लग्न सराई सुद्धा चालू आहे, मध्ये मध्ये पाऊस पण पडायला लागला, गारा बिरा पडायला लागले. चला असू द्या, तरी पण गरमी तशीच आहे. म्हणून बुवाला सांगतोय, बुवा पाणी टाका, अजून पाणी टाका, पाणी टाका कुठं शरीरात, कारण शरीराला अजून पाण्याची गरज आहे. अजून गरमी काय केलेली नाही, म्हणून बुवा पाणी टाकत राहा, टाकत राहा. जेवढा पाणी टाकाल तेवढा फायद्याचा आहे शरीरामध्ये म्हणतोय, असं डॉक्टर सांगतो. डॉक्टर सुद्धा म्हणतात. म्हणून म्हणतोय बुवाला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. थोडक्यात ओळख शुभम सुतार ढोलकीपट्टू, तुम्ही ऐकताय बघताय आहे का ना. त्यांच्या जोडीला अपूर्व झाडेकर आहे ना, ढोलकला साथ करताय. बँजो मास्टर संदेश दादा मला साथ करतात आज, या ठिकाणी त्यांची सुद्धा अमूल्य साथ आहे. आणि ऋतिक पाटील या ठिकाणी बुवांच्या परवाच्या कार्यक्रमात आपण राजापूरला काय ना ऋतिक काय ना वाजवली ना, म्हणजे तुम्ही वाजवलं ना, हा ठीक आहे. म्हणून या सर्वांच्या साथीने तुमच्या सर्वांच्या साक्षीने कार्यक्रमाची सुरुवात करतोय म्हणायचं आहे, काय लक्ष असू द्या. म्हणून मी मुद्दामून स्तवन माझी निश्चितपणे माझे जे फॉलोअर्स आहेत माझे सर्व मी स्वतःला भाग्यवान समजतो, ज्यांनी मला अजून इथपर्यंत पोहोचवलं ते निश्चितपणे पाहताय. आणि म्हणून काल शंभूराजांची जयंती साजरी झालेली आहे आणि म्हणून स्तवन गातोय. 18 तारखेला बुवांसनी माझा कार्यक्रम आहे, निश्चितपणे विषय नवीन मिळतील म्हणायचं आहे, काय लक्ष असू दे. आहे इतिहास तो, आहे इतिहास तो शोभण्यासारखा, आहे इतिहास तो शोभण्यासारखा.
राजा होणार ना शिवबासारखा, राजा होणार ना शिवबासारखा, राजा होणार ना शिवबासारखा, शिवबासारखा, राजा होणार नाही शिवबासारखा. चढवून गेला बघा. सावंतवाले दादा, तुमचं नाव मला माहिती नाही. तुमच्यावर तुमची कृपा आमच्यावर शेवटपर्यंत ठेवा एवढी विनंती आहे तुम्हाला. तोरण स्वराज्याचे तो चढवून गेला. सोन्याने या महाराष्ट्राला जो मडवून गेला. अरे एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, 350 गडकोट किल्ले जो लढवून गेला. न विसरता येईल असा इतिहास माझा शिवाजी राजा घडवून गेला. माझा शिवाजी राजा घडवून गेला म्हणायचं आहे का? आहे इतिहास तो, आहे इतिहास तो, आहे इतिहास तो शोभण्यासारखा, आहे इतिहास तो शोभण्यासारखा. राजा होणार ना शिवबासारखा, राजा होणार ना शिवबासारखा, राजा होणार ना शिवबासारखा. आसमानी जरी जुलमी राजते, सुलतानी जरी जुलमी राजते, आसमानी जरी जुलमी राजते, आसमानी जरी जुलमी राजते, आसमानी जरी जुलमी राजते. अपने स्वराज पे वाघ सिंहापरी, वाघ सिंहापरी, वाघ सिंहापरी सुंजल्यासारखा, वाघ सिंहापरी सुंजल्यासारखा. राजा होणार ना शिवबासारखा, राजा होणार ना शिवबासारखा, राजा होणार ना शिवबासारखा, राजा होणार ना शिवबासारखा, राजा होणार ना शिवबासारखा. रयतेचा राजा झाला शिवराया माझा, रयतेचा राजा झाला शिवराया माझा. मराठ्यांचा आहे आमचा अजून इतिहास ताजा. रयतेचा राजा झाला शिवराया माझा, मराठ्यांचा आमचा आहे अजूनही इतिहास ताजा. अरे लाख लाख यवनांच्या त्याने अडविल्या फौजा, आणि म्हणून त्यांच्याच जीवावर आज आम्ही मारतोय मजा, आम्ही मारतोय मजा. म्हणायचं आहे का? रक्षणाला उभा, रक्षणाला उभा दृढ सह्यगिरी, रक्षणाला उभा दृढ सह्यगिरी, रक्षणाला उभा दृढ सह्यगिरी, रक्षणाला उभा दृढ सह्यगिरी. करतो सांभाळ
म्हणून शेवटचा अंतरा शेवटचा म्हटला गुरुजन लाभले ज्ञानिवंत मला गुरुजन लाभले ज्ञानिवंत मला गुरुजन लाभले ज्ञानिवंत मला गुरुजन लाभले ज्ञानिवंत मला लावी लावी जयाचा कपाळी टिळा मान कवनात मी मान कवनात मी गोवल्यासारखा मान कवनात मी गोवल्यासारखा राजा होणार ना शिवबासारखा 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 आगी इतिहास तो आगी इतिहास तो शोभण्यासारखा आगी इतिहास तो शोभण्यासारखा राजा होणार ना शिवबासारखा 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 आगे इतिहास तो शोभण्यासारखा राजा होणार ना शिवबासारखा श्री गजानन महाराज गावदेवी माते बोल शक्ती वारे अखंड सदा लाल घराण्याचा विजय असो गुरुवर्य गुणाजी दामाजी विष्णू परशुराम भैरी देवनाच मंडळ शिवखुर्द खेडवाल्याचा छत्रपती शिवाजी महाराज बजरंग गणपती बाप्पा मोरया. आणि म्हणून बघा स्तवन झालेलं आहे वेडवाकडं यंदाच नवीन होतं आणि म्हणून म्हटलं जी माझे मायबाप युट्यूबला किंवा इतर ठिकाणी जे नसतात बघत मग त्यांच्यासाठी ही पोचवण्याचा माझा प्रयत्न होता. यंदाची नवीन इकडं फक्त एकाच कार्यक्रमाला बुवांसोबतच लावली. यांनी मला चाल पण नाही दिली उत्तर पण नाही दिलं. असू दे उत्तर आणि स्तवन तोडायची कापायची नसते उघड पण नसतो कापायचा. पण ही अकली ज्यांना असतात त्यांचंच भाग आहे ना. कारण आता बुवा सुद्धा आहे मी बोलणार आहे त्या विषयावर या ठिकाणी आवर्जून माझे मित्र पानबुडी कला मंचाचे एक आधारस्तंभ आणि माझे चांगले परम मित्र या ठिकाणी दीपक दादा कारकर आवर्जून उपस्थित आहेत. बरीचशी मंडळी आहेत आणि सुशांत दादा सुद्धा शिंदे पुढे आलेत.
सुशांत दादा सुद्धा या ठिकाणी आवर्जून खास पनवेलहून जेवढे माझे कार्यक्रम होतात निश्चितपणे सगळ्याच नाही 100% नाही पण 99.99 कार्यक्रमाला दादा आवर्जून या ठिकाणी उपस्थित असतात. सुशांत दादा गर्दीमध्ये कुठेतरी उपस्थित असतील त्यांना या ठिकाणी काळोखातला करतोय मानाचा मुद्रा माझ्याकडून घ्या. तुम्हाला आवर्जून सांगतो आणि गाण्याला सुरुवात करतो म्हणायचं आहे काय लक्षात सुद्धा. सुशांत दादा बघा नाव घ्यायच्या आधी बक्षीस आलं. नाव घ्यायच्या अगोदर म्हणजे आताच मला सोलकर बोलले जस्ट दादा आले पोचले. आणि खरोखर मित्रांनो जे कलाकाराची कदर आहे पैसा महत्वाचा नाही किंवा तुमचा बाकीच्या गोष्टी महत्वाच्या नाही. तो काय ठेवून जाणार आहे आपण काय घेऊन जाणार आहे आयुष्यातून काय घेऊन जाणार आहे सगळं गाडी बंगला सगळं इथंच राहणार आहे. हो फक्त नाव घेऊन जाणार आहे. जे कमवतं ना आज तुमच्या हृदयात जे आहे तुमच्या ओठावर आहे तेवढंच घेणार आहे. फक्त सचिन बुवा एवढंच सांगतो. सुशांत दादा तुम्हाला मानाचा मुजरा 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे मित्र आणि बरीचशी मंडळी आहेत. मी मुद्दामून नावं नाही घेतली. या ठिकाणी उमेश जानकर असेल या ठिकाणी प्रभाकर दादा सोलकर असतील अक्षय डफळे असतील अमोल दादा भातडे असतील बरीचशी मंडळी आहेत. या ठिकाणी अविनाश दादा तांबे असतील अजिंक्य या ठिकाणी बरीचशी मित्रांनो मंडळी आहेत. बरीचशी आहेत अजून जी या ठिकाणी आमचे आवर्जून प्रदीप दादा गुरव कुठेतरी गर्दीमध्ये निश्चितपणे असतील. आवर्जून या त्यांना सुद्धा या ठिकाणी मानाचा मुजरा आणि गाण्याला सुरुवात म्हणायचा काय थोडक्यात लगेच अहो पाटील हो अहो पाटील बाता ठोकत तुम्ही का बसलात पाड्यावर हो अहो पाटील आलाय पाटी आहे पाणी टाका मला पाणी टाका पाटलाला मला पाणी टाका. त्यांना परवाचा डायलॉग फेमस राजा परत बारी करतो 18 तारखेला जाऊ. आज 15 आहे 12 वाजले की 17 16 मला आणि 17ला त्याला खतरा आहे त्याला माहिती आहे. त्याला सांगितलंय पाणी टाका त्या दिवशी म्हणजे गरमीचे दिवस आहे आणि गरमीच्या दिवसात पाणी जास्त पित असतं. डॉक्टर सांगतात सल्ला आहे. बाकी मी काय बोलणार नाही. बोला रुपयाचं बोलणार नाही आज अजिबात नाही. पण सांगतोय पण त्यांना गण दिलाय आणि माझा गण आता गणपती येणार पण नाहीत लवकर. अजून गणपतीला टाइम आहे. लोकसभेचे इलेक्शन गणपतीला लय टेन्शन आहे. विधानसभा आहे पुढे गणपतीला काय साधा टेन्शन आहे. तर हे गणपतीला लगेच बोलवतात कसं बोलून म्हणतं झालं जमेल. मग मी नवीन विषय दिलाय गणपतीसाठी. गणाला मी सांगतोय गणा अरे आज देशामध्ये या जगामध्ये काय चाललंय देशामधलं सोड करून दे राजकारण. जगामध्ये काय चाललंय तर रशिया युक्रेन मध्ये काय चाललंय आहे ना इस्रायल हमास मध्ये काय चाललंय. तर मग एखादा अणुबॉम्ब जर पडला येऊन जसा जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरावर टाकला होता अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस. सगळं जाणकार आहे नाहीतर युट्यूबला सर्च करून बघा सचिन बुवा खोटा म्हणतो का खरा म्हणतोय तो. हिरोशिमा आणि नागासाकी ही 2 शहरं आणि त्याच्यामुळे जपानमध्ये जन्माला येणारी जी आताची पिढी आहे ती शारीरिक दृष्ट्या अपंग जन्माला येते. तरी सुद्धा जपानने त्याच्यावर मात केली. कारण आता जपान खूप मोठा प्रगत देश आहे. छोटासा आहे एवढासा आहे गोवा एवढा आपला गोवा आहे ना एवढाच आहे. गोवा खायचा नसतो तो नाही गोवा आपला गोवा तेवढाच आहे तो देश. पण आज इतका प्रगत आहे त्यानं त्याही व्यंगत्वावर त्याही व्यंगावर त्यानं मात केली. म्हणून जपान सरकार टिकला. पण एखादा अनुभव जसा आता रशियाकडे आहे म्हणजे मोठा अनुभव तो जर पडला समजा युक्रेनवर जरी टाकला तरी जगातल्या सगळ्या देशांवर त्याचा परिणाम होणार. आणि म्हणून मी गणरायाला विनंती करतोय माझ्या गणातून काय म्हणायचं आहे. जशी आता जगातली परिस्थिती चालली कारण आता गणपती येणारे नाही. गणपती या ठिकाणी म्हणजे माघ महिन्यात सुद्धा गेलेले आहेत भाद्रपदात सुद्धा गेलेले आहेत. आणि म्हणून गणरायाला विनंती गणातून म्हणतोय म्हणायचं आहे का अनुभव वालं म्हणावं अनुभव वालं दादा जर युद्ध झालं अनुभव वालं दादा जर युद्ध झालं तर जीवसृष्टी ही राहील काय. अनुभव वालं दादा जर युद्ध झालं तर जीवसृष्टी ही राहील काय.
मग सुखी ठेव धरणी माय, सुखी ठेव धरणी माय, गणेशा तुला हे सांगणं हाय. सुखी देव धरणी माय, सुखी देव धरणी माय, हे बाप्पा तुला सांगणं माय. सुखी देव धरणी माय, गणेशा तुला हे सांगणं माय. सुखी देव धरणी माय, गणेशा तुला हे सांगणं माय. सुखी देव धरणी माय, गणेशा तुला हे सांगणं माय. अनुभव युद्ध जगात पेटलंय, अनुभव युद्ध जगात पेटलंय, अनुभव युद्ध. कधी एखादा रशियाचा पुतीन जर पिसाळला ना, खरा नाही आपला काय, तो तर सटकच झालाय पुतीन. अमेरिकेवर राग पहिलाच आहे, आपला मित्र आहे रशिया म्हणून सांगतोय. पण त्यांच्याकडे एवढा मेजर ॲटॉम बॉम्ब आहे ज्याच्यातून हे संपूर्ण जग नष्ट होऊ शकतं. म्हणून परवाच्या सुद्धा कार्यक्रमात सांगितलं, परवाच्या सुद्धा कार्यक्रमात सांगितलं, आजही सांगतो, आजही सांगतो, लक्षात ठेवा. पॉइंट इज नोटेड मिलॉर्ड, पॉइंट इज नोटेड अँड राईट, पॉइंट इज राईट, नोटेड अँड राईट डाऊन. काय म्हणायचं आहे मला की ईश्वरानं निर्माण केली ही सृष्टी, ईश्वरानं निर्माण केलेली ही सृष्टी एक ना एक दिवस माणूस आपल्या स्वार्थासाठी नष्ट करणार. त्याला भूकंप यायची, सुनामी यायची किंवा भयान वादळ यायची गरज नाही. माणूस नष्ट करणार या पृथ्वीला, त्याला दुसरं कोणी करायची गरज नाही. माझं वाक्य आहे हे, कुठल्या कीर्तनात, कुठल्या भजनात, कुठल्या बुवाचं, कुठल्या कीर्तनकाराचं वाक्य नाही, सचिन बुवाचं वाक्य आहे. लिहून ठेवा, लिहून गाठीला बांधून ठेवा. हो, मी सांगतोय माणूसच नष्ट करणार या पृथ्वीला. म्हणायचं आहे काय? अरे ऐकून माझी हरपली शुद्ध, जगात पेटलंय अनुभव युद्ध, जगात पेटलंय अनुभव युद्ध, जगात पेटलंय अनुभव युद्ध. त्या युद्धाचा, अहो त्या युद्धाचा निघेना मध्य, त्या युद्धाचा निघेना मध्य. स्थिती भयानक आहे ही सत्य, स्थिती भयानक आहे ही सत्य, स्थिती भयानक आहे ही सत्य. इस्रायल अमेरिका रशिया झाला नग्न हाय. गड्या सुखी देव धरणी माय, ही सुखी देव धरणी माय, हे बाप्पा तुला सांगणं हाय. सुखी देव धरणी माय, गणेशा तुला हे सांगणं हाय. सुखी देव धरणी माय, गणेशा तुला हे सांगणं हाय. सुखी देव धरणी माय, गणेशा तुला हे सांगणं हाय. काय अनुभव मला दादा जर युद्ध झालं जीव सृष्टी गिरायची सुखदेव धरणी माय गणेशा तुला हे सांगणं सुखदेव धरणी माय गणेशा तुला हे सांगणं सुखदेव धरणी माय गणेशा तुला हे सांगणं. वाढतोय महागाईचा डोंगर, शेतीवाडीवर फिरलाय नांगर. राशन भेटतं ना फुकट, 2-2 किलो गहू, 2 किलो तांदूळ. ज्या दिवशी बंद होतील ना त्या दिवशी शेतीचं महत्व कळेल, 100% कळेल तुम्हाला. वाढतोय हा महागाईचा डोंगर,
शेतीवाडीवर फिरलाय नांगर दृष्ट शक्तीना देवा तू आवर दृष्ट शक्तीना देवा तू आवर आलेलं संकट गाना तू सावर बेरोजगार फिरतात नोकऱ्या नाही झुंझुन पोरं 35ची 40ची पोरं लग्न नाही आता पोरीच नाही नोकऱ्या पण नाही पोरी पोरी बेरोजगार फिरतात झुंझुन पोरं गड्या मुश्किल जगणं हाय तरी पण सुखी ठेव धरणी माय रे बाप्पा तुला हे सांगणं हाय याच्यापेक्षा आणखी काय गाण्याला अडवायचं याच्यापेक्षा गणपती इथं गेलेले आहे म्हणून जास्त वेळ न करता स्टेटसला पण ठेवलंय सगळ्यांनी पाहिलंय गवळण बुवाला नवीन देणार आज आओ गवळण बुवाला लांगडा म्हणणारच नाही मी आज बोलणारच मगाशीच सांगितलं बुवाना 1 रुपयाचा अजिबात वाईट नाही बोलणार त्यांनी मला किती चॅलेंज काय बुवा चॅलेंज नाही चॅलेंज 7वी शिकलेला बुवा ते मला म्हणतात मी 7वी शिकलेला आहे गेल्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं मी काही त्यांना विचारलं नाही बुवा तुम्हाला मास्तर कोण होता आणि 7वीच्या वर्गात तुमच्या मैत्रिणी कोण होता मी काय विचारलं त्यांनीच सांगितलं मी बुवा 7वी शिकलाय बुवाचं वाक्य हो आता कशात बोलले ते त्यांना काय भान असो त्यांचं त्यानं पण ते बोललेले आहे थोडंसं विश्लेषण करणार आहे गवळण झाल्यावर माझी गवळण आज बुवाना नवीन काय म्हणायचं आहे का म्हणून म्हटलो 35च्या 40च्या पोरांना आता पोरी नाही मागून पोरी मिळणार नाही पटवायला लागतील तुम्हाला मुंबईत चान्स आहे तुम्हाला बरा तरी आता जात धर्म बघायचा नाही कोणीच सांगतो तुम्हाला जी मिळेल ती करा इलाज नाही ऐका म्हणून गवळण नवीन विषय आणलाय लक्ष असू द्या काय म्हणायचं जो तो मुलगा असेच म्हणतो जो तो मुलगा असेच म्हणतो अहो मला बायको पाहिजे घोरी सगळ्यांना कशा भेटती बाकीच्या कुठे जायचं मग जो तो मुलगा असेच म्हणतो डांबरासारखा काळा आहे तो पण म्हणतो मला बायको पाहिजे घोरी तुम्हीच सांगा पाहुणं कुठे जातील काळ्या हे वराडण्यात ना त्यांचा झालेला नाही असं तुमचा पण व्हावा तुमचा पण शुभमंगल व्हावा शादी का लड्डू जो खाया वो भी पछताया जो नहीं खाया वो तो बहुत पछताया बघा पुरा गवळण नवीन ते गेलं पुरा आता पाणी टाका मला पाणी टाका व्हायचा गरमीचे दिवस आहे म्हणून म्हणतो ऐका गवळण अरे गुपचूप यायचा गुपचूप यायचा नवीन गवळण आहे यंदाची घेऊन जा मोबाईल मध्ये पण टाकायची नाही टाकायची काय गटारात टाकू नका मोबाईल सगळं जाईल हो युट्यूबला वगैरे कुठं आणि टाकू नका घरात दाखवा गुपचूप यायचा गुपचूप यायचा दही दूध खायचा गुपचूप यायचा दही दूध खायचा गवळणी म्हणतात नंदा तुझा हा भोका त्यांना राग येतो मी त्यांना म्हणतो ना सारखं गवळणी मध्ये त्यांना नाही म्हणत मी गवळणी मध्ये म्हणतो पण ते मला म्हणतात काय लांगड्या पुऱ्या गवळणी कुठेच नाही मग हे आपल्या आधीचे जे शाहीर म्हणून गेले लांगड्या गडबड करत कसं काय म्हणजे येणं होते गवळणी जुन्या शायरांच्या इथं बसलेली असतील साक्षीदार लोक त्यांची अशा गवळणी आहेत ते म्हणतात मला गवळणी लांगड्याच कुठं असतो बुवा आता तुम्ही अर्धवट शास्त्र वाचलं त्याला माझा काय नाही या गवळणी पूर्वीच्या शायरांनी गायलेल्या आहे लांगड्या गडबड कसं काय आहे गवळणी कॅसेटला आहे मग मी तर आता बोलणारच नाही म्हणून दे म्हटलं लांगड्या बोलायचंच नाही आपल्याला म्हणून काय म्हणते मी खूप चुप यायचा आणि दही दूध खायचा
का ज्यांचा झालेला आहे ना ते लय शिट्ट्या मारतात. शपथ सांगू, आजूबाजूला तुमच्या बघा भान ठेवा, जशा आपल्या घरातल्या आहेत ना तशाच ते. म्हणून थोडस विनंती आहे तुम्हाला. बघा, शानाला शब्दाचा मार असतो, येड्याला गाठीन मारा काय फरक नसतो. म्हणून या भाषा सांगतोय, व्हिडिओ करूच नका. पहिली तर गोष्ट आहे, पुन्हा एकदा हे आलेलं आहे म्हणजे सूचना. तो तुम्ही बुवाला सांगा आले आहो, मी आपला माझा करून जातोय. पण तुम्हाला सांगण्याचं काम आहे माझं, ते मी करतोय. बघा, शानाला शब्दाचा मार असतो, मगाशीच बोलतो. बघा, येड्याला काठीत मारा काही फरक नसतोय. म्हणून शक्यतो आजूबाजूला तुम्ही बघा, थोडस जरा कमेंट्स करताना मला बोला तुम्ही 4 शब्द, मला चालेल. कारण मला माहिती आहे रामासारख्या रामाला लोकांनी नाव ठेवली, का तुम्ही आम्ही कोण? रामासारख्या रामाला लोकांनी नाव ठेवलं, रामाला देवाला, तर तुम्ही आम्ही कोण? मला पण ठेवा 4 नावं ठेवा तुम्ही, पण आजूबाजूला बघून ठेवा. हो, नाही तर घोटाळा होईल. म्हणून सांगतो, गुपचूप यायचा, गुपचूप यायचा, अंधे दूध खायचा, अरे नंदा तुझा भोका. आज 18 तारखेला बारी होती, ही मध्येच लागली. आज बघून चांगलाच मोका, आज बघून चांगलाच मोका. वा, तुम्हाला लग्न म्हणणारच नाही आज, शपथ सांगतो. पुऱ्या कार्यक्रमात नाही म्हणणार. तुम्हाला राग होतो मला माहिती आहे, चालेल असू द्या, पण शक्ती तुला आहे, काहीतरी मला बोलायला लागणार आहे. म्हणून म्हणतोय, गुपचूप यायचा, धरी तू खायचा, अरे नंदा तुझा भोका. माझ बघून चांगलाच मोका, आज बघून चांगलाच मोका. अरे टाकलाय नेमकाच पायावर ठोका, अरे बघून चांगलाच मोका, टाकलाय नेमकाच पायावर ठोका. बघून चांगलाच मोका, टाकलाय नेमकाच पायावर ठोका, बघून चांगलाच मोका, टाकलाय नेमकाच पायावर ठोका. अरे गुपचूप यायचा, दही दूध खायचा, गुपचूप यायचा, दही दूध खायचा, अरे नंदा तुझा भोका, अरे नंदा तुझा भोका. अरे बघून चांगलाच मोका, टाकलाय नेमकाच पायावर ठोका, बघून चांगलाच मोका, टाकलाय नेमकाच पायावर ठोका, बघून चांगलाच मोका, टाकलाय नेमका पायावर ठोका. जीवन काका, जीवन काका कसा टाकलाय ठोका, कसा ठोका. आज तुम्हाला बोलणारच नाही म्हणतोय, पण शानाला शब्दाचा मार आहे. आमचं प्रेम आहे रोहित शर्मावर. हे बाबा रे, मधीच वाजवायचं नाही. आमचं प्रेम आहे, जरी मुंबई हरली तरी आमचं प्रेम आहे रोहित शर्मावर. काय म्हणतो, मुंबई जरी हरली, कॅप्टन असला असू दे हार्दिक पांड्या, तरी आमचं प्रेम आहे रोहित शर्मावर. शान नोच्यावर करू, जीव अर्पण करू आमच्या हिंदू धर्मावर. माणूस जगतो आयुष्यभर आपल्या केलेल्या कर्मावर, पण सचिन बुवा एकटाच शाहीर आहे असा या शक्तितुऱ्यामध्ये, जो बोट ठेवतो समोरच्या शाहिराच्या वर्मावर. लक्षात ठेव, वर्मावर ठेवलंय तुझ्या वर्मावर बोट ठेवणार आहे बुवा. सचिन बुवा म्हणतात मला, हमारा काटा. पुन्हा एकदा सांगतो, साला पाणी बी नाही मागेगा, आणि पाणी मिळायचं नाही शेवटच्या दिवशी तुम्हाला. हे लक्षात ठेवा. माझ्या जर वाटेत जाल तर अब्रू काढून घ्याल, आणि मला घरात जाऊन मारा आवडते. असे मुंबई बिंबई येऊन नाही, लांब लांब नाही. 18 तारखेला येतोय, आणि तुम्ही जे बोललाय त्याच्यावर गवळण झाल्यावर बोलणार आहे. 500 रुपयांचं पारितोषिक मुखड्यासाठी आलंय. पूर्ण गवळण आहे का? सुशांतदादा शिंदे, गाव पोलादपूर, मोरगिरी, शिंदेवाडी यांच्या वतीने या मुखड्यासाठी 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक म्हणायचं आहे. त्यांचं म्हणणं आहे, अरे गुपचूप यायचा, गुपचूप यायचा, दही दूध खायचा, गुपचूप यायचा, दही दूध खायचा, नंदा तुझा भोका. आज बघून चांगलाच मोका, बघून चांगलाच मोका, टाकलाय नेमकाच पायावर ठोका, बघून
बघून चांगलाच मोका हो टाकलाय नेमकाच पायावर ठोका बघून चांगलाच मोका टाकलाय नेमकाच पायावर ठोका बघून चांगलाच मोका टाकलाय नेमकाच पायावर ठोका कृष्ण शिरला त्यांच्या घरामध्ये हंडीवर त्या शिंक्यावर दही दूध सगळं बांधून ठेवलं होतं आणि मग या कृष्णाला आतड घडवण्यासाठी त्या गवळणीने त्या मावशीने त्या गवळणीने सगळ्यांनी त्या कृष्णाच्या पायावर वार केलेला आहे मारलेला आहे एवढा साधा सुद्धा विषय आहे पण वर्मावर बोट बरोबर ठेवलेला आहे मी ते आल्यावर बरोबर तुम्हाला कळेल मर्म कळलं तर मग वर्म कळेल म्हणायचं आहे काय झालाय नगडा हलवतो तांगडा चटतोय रिकामी भांडी चटतोय रिकामी भांडी चटतोय रिकामी भांडी शिव काय राहीना खायला येईना शिव काय राहीना खायला येईना शिंक्यावरची हांडी शिंक्यावरची हांडी शिंक्यावरची हांडी विचार धोका टाळलाय साऱ्यांचा धोका बघून चांगलाच मोका आज बघून चांगलाच मोका हो टाकलाय नेमकाच पायावर ठोका बघून चांगलाच मोका टाकलाय नेमकाच पायावर ठोका बघून चांगलाच मोका टाकलाय नेमकाच पायावर ठोका बघून चांगलाच मोका टाकलाय नेमकाच पायावर ठोका यस सर मला माहिती आहे बघा म्हणून मी मला अवकाश आता सवय झाली ती थिएटरच्या वारींची तर आम्हाला माहिती आहे ना म्हणून गवळण आहे करायचा चोरी म्हणायच्या पोरी सांगायच्या रोज रोज लागायच्या रोज रोज पाठी मोडाया खोडी जमायची वाडी हातात घेऊन काठी आली जीव पण वाचवला जीव मोडलाय फक्त डोका माझ बघून चांगलाच मोका हो टाकलाय कसा टाकलाय एलमी टाकलाय एलमी वार आहे एलजीचा काढतोस आहे फुटला तर बघा सुटला तर बघा आवर्जून सांगतो आणि तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात बुवा की बुवांच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे परवा आणि माझ्या तर्कानुसार माझ्या वाचनानुसार मी बरोबर दिलं तरी पण ते नाही म्हणतात चला असू द्या पण मी प्रयत्न तरी करतोय मी त्यांना एक नव्हे दोन नव्हे तीन उत्तरं दिली पहिलं उत्तर त्यांना दिलं श्रीलंकेची राजधानी कोलंबो पासून 200 किलोमीटर लांब त्यांनी काय मला विचारलंय माहितीये का की रावणाची बहीण शूर्पणखा माझा पण प्रश्न तुम्हाला पाठ असेल मला माहितीये बुवांचा प्रश्न सांगतोय मी त्यांना परवा उत्तर दिलंय रावणाची बहीण शूर्पणखा हिचं म्हणतात कलियुगातलं स्वरूप काय म्हणतात कलियुगात कोणत्या रूपात वावरते आणि त्याचं स्वरूप काय मग मी त्यांना सांगितलं स्वरूप श्रीलंकेमध्ये तुम्ही आजही जाऊन बघा तुम्ही आजही तुम्हाला ती बघायला मिळेल गंगा सुदर्शनी नावाची मुलगी आहे गंगा सुदर्शनी नावाची ती मुलगी आहे कोलंबो पासून 200 किलोमीटर लांब 200 किलोमीटर अंतर आहे मही यांगना हे तिचं गाव आहे आणि तिची जी जशी शूर्पणखेचं नाक आणि कान कापलं होतं तशीच ती कुरूप जन्माला आलेली आहे हे त्यांना पहिलं उत्तर दिलं मी ते म्हणतात मला नाही पटत म्हटलं मी दुसरं उत्तर तुम्हाला देतो म्हटलं शूर्पणखा आज ज्या या कलियुगात वावरते ती वावरते निद्रा म्हणून आणि तिचं स्वरूप आहे अक्काबाई असं सांगितलं आपण एखाद्या मुलाला किंवा एखाद्या माणसाला झोप आली तर म्हणतो काय अक्काबाई आले हो मग ती वावरते अजूनही या कलियुगामध्ये शूर्पणखेच्या स्वरूपात असं मी त्यांना उत्तर दिलं
तिसरं उत्तर आणखी कुठल्याही धर्माच्या भावना दुखायला नको, सगळ्यांची माफी मागून त्यांना उत्तर दिलं. आणि माझ्याकडे तसा विषयही आहे, मी त्यांना सांगितलं फक्त कुठल्या धर्मियांच्या आपल्याला कुठल्या धर्मात जायचं नाही, कुठल्या जातीवर बोलायचं नाही. तरी पण त्यांना मी सांगितलं शूर्पणखेचं नाक कापलं होतं, कान कापले होते, मग तिनं नाकाला पट्टी बांधली होती, नाकाला पूर्ण पट्टी बांधली. जशा आत्ताच्या मुसलमानांच्या स्त्रिया वावरतात तशी शूर्पणखा त्यावेळेस गेली मक्का मदिना आत्ताचं आहे ना ते. आता त्याच्यानंतर पुढचा विषय भरपूर आहे, तिकडं काय आहे काय नाही मला ते त्याच्याच विषयात पडायचं नाही. पण आत्ताच्या ज्या स्त्रिया मुसलमानांच्या वावरतात या शूर्पणखेच्या स्वरूपातून शूर्पणखेच्या वंशज आहेत असं मी त्यांना उत्तर दिलं. म्हटलं तरी पण माफी मागितली सगळ्यांची, म्हटलं नको भाऊ कोणाला राग नको यायला असं. पण माझ्या वाचनातला गेलेला विषय आहे की रावणाची बहीण जी शूर्पणखा वावरते या कलियुगामध्ये ती त्या मुसलमानांच्या स्त्रियांच्या रूपात. त्या पण बघा ना तुम्ही, आपल्या स्त्रिया पंजाबी ड्रेस आता घालतात, साडी बिडी सोडली लोक आता बायकांनी घालायची असो, पण त्यांनी आपलं अजून पद्धत नाही सोडलेली. बघा तुम्ही कधी पण मुसलमानांची स्त्री बाहेर पडली तर नाक कान फक्त डोळे उघडे असतात, बाकी सगळं झाकलेलं असतं. तशी शूर्पणखा तिकडं वावरत होती, कारण तिचे नाक कापतीला लाज वाटत होती, कान कापले होते, नाक कापले होते, म्हणून तशी ती फिरत होती. हे त्यांना मी उत्तर दिलं. चला तरी पण नाही म्हणताय, चला असू दे मी अजून प्रयत्न करेन. तुम्ही नाही म्हणताय ना, मी अजून प्रयत्न करेन. पण ह्याचा अर्थ असा नाही मी प्रयत्न करतोय, पण त्यांनी मला सांगितलं की मी माझं उत्तर फोडतो आणि तुम्ही तुमचा साज बाज तुम्ही सगळं ढोलकीवालं तुम्ही तिथं ठेवून जा, मग मी माझं उत्तर फोडतो असं ते मला बोलले. मग मी पण तसा म्हणतो बुवा माझं उत्तर मी पण फोडतो. तू राहशील काय माझ्याकडे गडी, तू राहशील काय माझ्याकडे, माझं उत्तर मी फोडतो ना असं नाही बुवा. पण मी प्रयत्न तरी करतोय ना, मी 2-3 उत्तर तुम्हाला दिले. हा तुम्ही म्हणताय ना अजून नाही, चला ठीक आहे ना, मी आणखी प्रयत्न करीन. लगेच काय मरत नाही सचिन बुवा, 5-25 होतं सगळ्यांना पोचवी तुमच्या ना तेव्हाच मरून टेन्शन नाही. आणि म्हणून प्रयत्न तर चालू आहेत पाहिजे ना, म्हणून एवढा अगदी टोकाचा बोलू नका. आणखीन बुवा एक शब्द बोलले की सचिन बुवा तुम्ही काय जमवून आणलं परवा म्हटले. आज बुवांची जमव काय काय आहे ती तुम्ही त्यांच्या पहिल्या बारीत बघा, मी त्याच्यावर बोलणार पण. ओके हा आवर्जून हा पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड, पॉइंट टू बी नोटेड करून ठेवा. तुम्ही मला परवा बोलले त्यांनी सगळ्यांनी जमवून आणले. परवा काय त्या दिवशी नमनाचे प्रयोग चालू होते, आशिष नव्हता वाजवायला, सुशांतला सांगतो आणि शुभम आपला सागर पुसर नव्हता, कारण ते नमनाच्या कार्यक्रमाला त्यांनी पहिल्यांदा फिक्स केलेला कार्यक्रम होता. मग तेव्हा मला बोलून टॉपला मारतो, त्याच्या गावात गेलो होतो ना, हमारे गली हमी आपले गली में कुत्ता शेर समजता, त्याला वाटला पण त्याला ढेर करून टाकला मी त्या दिवशी. माझी बारी बघा तुम्ही युट्यूबवर, हा म्हणून सांगतो. तर मी जमून आणले होते ना त्या दिवशी. आज तुम्ही कुठलं आणलं, आज खेळात आणलं का वाड्यात आणलं ते आज लोकांना दिसेल वाजवलं आल्यावर. मला तुमच्या कलाकारांना बोलायचं नाही. त्याच्यानंतर बुवांनी म्हटलेलं आहे, आणखीन काही गोष्टी बोललेल्या आहेत. मला म्हणतात तुला घोडा लावी, मला म्हटलेलं आहे मला घोडा लावी. तर आज बुवांनी घोडा लांज्यातनं आणलेला असं लावायसाठी मला. आणि जर आज बुवांनी घोडा नसेल आणली तर दुसऱ्या बारीत त्यांना गाढव कुत्रा मांजर सगळं लावेन मी दुसऱ्या. एवढं तुम्हाला आज सांगून जातोय. आणि शेवटचं गाणं मगाशी सांगितलं 5 मिनिटं राहिले आणि म्हणून म्हणायचं आहे लगायचं गाणी 4 वाजता वरती लाव. जिंदगी चालेल वरती आहे ना इकडं बघा, याला किती माझी वाटते ते बघा, याची निंबाची एक दिवस बारीक नो. जिंदगी इम्तिहान लेती है. यांना उलटा बाजीराव दिला, वन दिलेला आहे बऱ्याच वेळेला. गाव रंगला या ठिकाणी शाहीर मी सांगतो खरोबर मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण बिनडोक शाहीर आहे ते शक्तीपुऱ्यातले. आज तुषारभाऊ असतील, लांच्यात चांगले शाहीर आहेत. तुषारभाऊ पण आहे तिथं, पण कधी चाकोरे सोडून काय जात नाही, विषयाच्या मागून येतात. लांबोरे बुवा सुद्धा असतील, कसा पण असू दे, माझा दुश्मन असू दे शक्तीपुऱ्यातला, पण चाकोरे सोडून जात नाही. बिनडोक बुवा आहे हा शक्तीपुऱ्यातला. जी माझी उत्तरं त्यांनी दिली ना गाण्यांची, दुसऱ्या बारीतली गाणी आहे का माझी, आणि त्यांची उत्तरं पण ऐका. त्यांनी फक्त वेळ मारून न्यायचा. म्हणजे कसं हे मला म्हणतात ना काहीतरी बोलले त्या दिवशी म्हणे, म्हणजे बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल, याचा अर्थ आता म्हणी म्हणजे मोठे तपश्चर्या झाले ते आता त्यांना काय म्हणतात त्यांना हे व्हायला लागले काय थोडक्यात साक्षात्कार व्हायला लागलाय त्यांना. तर ते मला म्हणतात की बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल या म्हणीचा अर्थ तुझं कर्म तुझ्याशी. मी यालाच
तुझं कर्म म्हणतो तुझ्याशी. ह्या म्हणीचा अर्थ असा आहे का हो? तुला आम्ही 4-5 म्हणी देणार आहेत की म्हणणी तुमच्या भाषेत. आता तिथं पहिलं माझं गाणं, हा पहिलं गाणं आणि मग कार्यक्रम संपवतोय. दुसऱ्या बारीला निश्चितपणे आपण बोलू, कारण पहिल्याच बारीत लय मन गरम नको करायला. पाणी टाका, तुम्ही पाणी टाका, लय गरम व्हाल, गरमीचा दिवस आहे. वा वाईच पाणी घ्या, म्हणजे कसं पाणी जेवढा पिया तेवढा शरीराला चांगला असतो. आत्ताच्या याच्यामध्ये 2 महिने. अरे सामना 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 खेळूया सामना सामना वा खेळूया सामना. आपण हवा जातीचा. मला म्हणतात मी जातीवंत आहे, मध्ये म्हणतात जर जातीवंत असशील, एका बापाचा असशील तर, कारण ह्यांनी मला परवा म्हटले तू 2 बापाचा, ते आता पटवून देतील ते, पण म्हणून म्हणतोय मी आता, एका बापाचा जातीवंत असशील तर खऱ्या नीतीचा. अरे हवा जातीचा नाही, खऱ्या नीतीचा हवा जातीचा. याला कबळ्याचे नाही कामना. सामना खेळूया सामना सामना खेळूया सामना सामना खेळूया सामना सामना खेळूया सामना. हो खऱ्या नीतीचा याला कबळाचे नाही कामना. सामना खेळूया सामना सामना खेळूया सामना. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. आता प्रश्न पाठ आहे तुमचा. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, गीता भागवत. चाळत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोचलो. उपनिषदांच्या गावी पोचल्यावर त्या ठिकाणी मी एक फुल पाहिलं, त्याला 3 पाकळ्या. त्या 3 पाकळ्यांची नावं काय असं विचारलं शायरांना. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, उपनिषदेही थकले शोधून ते स्थान. निर्गुण गाव सांगा त्याचे नाव, सांगावे सभेला त्याचे धामना. गड्या सामना आज खेळूया सामना. मग तुला मी आज तुम्हाला तू तडाखवर चालू आहे. पहिल्या बारीत सांगतो, पहिल्या बारीत, कारण ह्याला मी लय मान दिला. लय तुम्ही पहाडी आवाजाचे मोठे बुवा मोठे हे कोणते घालताय, कोणते सातवी असता अक्कल गुडघ्या. शिक्षणाप्रमाणे संस्कार, पण दुसऱ्या बारीत यांचे संस्कार तुम्ही बघा. पहिल्या बारीतच आता यांचे संस्कार बघा तुम्ही. म्हणून मुद्दाम बोलायला सांगितले. समाजाला पण कळते, पुऱ्या मुंबईला पण कळते संस्कार यांचे. आवर्जून सांगतोय 200 रुपयाचं पारितोषिक सुशांत दादांच्या माध्यमातून पहिली फेरी संपवतोय. बुवांना पहिल्या फेरीसाठी मॉप शुभेच्छा देतो. खतवून वारी करा. पहिली फेरी संपवतो. जय महाराष्ट्र.